पुनश्च एकदा आपलं सर्वांचं मराठी गुरुजी या यूट्यूब चॅनेलवरती स्वागत आहे। इयत्ता 10वी अक्षर भारती मराठी या पाठ्यपुस्तकातील पाठ 15वा खरा नागरिक हा सुहास बारटिक्के यांनी लिहिलेला पाठ। या पाठाचा पहिला भाग आपण या ठिकाणी पाहिला। या पाठाचा दुसरा भाग उर्वरित भाग या भागाचं आपण या ठिकाणी वर्णन स्पष्टीकरण या ठिकाणी शब्दशः जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी मित्रांनो, चॅनलला तुम्ही आणखीन सबस्क्राईब केलं नसेल किंवा चॅनलवर तुम्ही नवीन आलेले असाल आणि सबस्क्राईब केलेले नसेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कळवा। तर चला पुढचा भाग आपण या ठिकाणी पाहूया। बघा, रात्री 2 वाजता शेवटची गाडी इथून जाते। त्यानंतर पहाटेच कुणीतरी हा उपद्व्याप जाणीवपूर्वक केला असावा। बघा, जाणीवपूर्वक म्हणजे त्या ठिकाणी मुद्दामहून केलेला असावा। उपद्व्याप म्हणजे काय? उपद्व्याप म्हणजेच त्या ठिकाणी कुणीतरी हे म्हणजे त्या ठिकाणी रेल्वेचे रूळ अस्ताव्यस्त काढून टाकलेले होते। त्या ठिकाणी कॉन्क्रीट फोडून जो एक मोठंसं भगदाड केलेलं होतं, हा जो उपद्व्याप आहे ना, म्हणजे हा घोटाळा जो केलेला होता किंवा ही असणारी जी एक त्रासदायक कृती केली होती याला म्हणायचं उपद्व्याप। ही जी कुणी केली होती हे जाणून बुजून केलेलं होतं। आता प्रवाशांनी भरलेली 9:50ची गाडी येईल। निरंजन एकदम सावध झाला। त्याच्या लक्षात आता आलं की पूर्णपणे प्रवाशांनी भरलेली आता 9:50ची गाडी त्या ठिकाणी येईल, म्हणून तो त्या ठिकाणी सावध झाला, सचेत झाला, जागृत झाला। गाडी आली तर भयंकर अपघात होईल। भयंकर म्हणजे खूप भयानक मोठा असा अपघात त्या ठिकाणी होईल हे त्याच्या लक्षात आलं। निरंजन नागरिकशास्त्राचा पेपर, देशमुखांकडचं जेवण सारं विसरला। म्हणजे हे त्याने दृश्य पाहिलं आणि तो सगळं तो विसरून गेला की आता आपला नागरिकशास्त्राचा पेपर आहे, आपल्याला आता देशमुखांच्या घरी जेवायला जायचं आहे। त्याच्या समोर धाड आवाज करत येणारी रेल्वे गाडी दिसू लागली। आता 9:50ची वेळ होत आलेली आहे आणि आता या 9:50 या ठिकाणाहून एक गाडी या ठिकाणी जाते, तर ती गाडी धाड आवाज करत जाणार आहे। ते चित्र त्याच्या डोळ्यासमोर दिसू लागलं। कानठळ्या बसवणारा आवाज आणि लोकांच्या किंकाळ्या कानात घुमू लागल्या। बघा, कानात घुमणे म्हणजे वारंवार त्याच गोष्टी ऐकायला येणे है ना। कोणत्या गोष्टी? तर त्या ठिकाणी कानठळ्या बसणारा आवाज, कानठळ्या बसणारा आवाज। बघा, कानठळ्या म्हणजेच काय? तर त्या ठिकाणी है ना, म्हणजे आपले कान बधीर होतील असा प्रचंड असा मोठा आवाज त्या ठिकाणी होणार आहे। कारण रेल्वेचे रूळ अस्ताव्यस्त पडलेत, मोठा ब्रिज आहे आणि त्या ठिकाणाहून गाडीचा नक्की मोठा भयंकर असा अपघात होणार आहे आणि आपल्या कानाला कर्कश असा आवाज त्या ठिकाणी आपल्याला ऐकायला येणार आहे। आणि हे सगळं ऐकून त्या ठिकाणी लोकांच्या आपल्याला किंकाळ्या म्हणजे ऐकायला येणार आहेत। मोठा किंकाळ्या म्हणजेच मोठा आक्रोश त्या ठिकाणी ऐकायला येणार आहे आणि तोच आवाज जणू काही त्याच्या कानामध्ये घुमू लागला होता। स्टेशन इथून खूप दूर होतं, म्हणजे ज्या ठिकाणी हा ब्रिज होता किंवा ज्या ठिकाणी ही घटना घडलेली होती तिथून स्टेशन दूर होतं। 3-4 किलोमीटर तिथपर्यंत सांगायला जायचं तर परीक्षा बुडणार होती, मग नापास। बघा, आता म्हणजे त्याने हे दृश्य पाहिलं पण त्याला म्हणजे चटकन वगैरे तिथून लवकर स्टेशन पण जवळ नव्हतं। स्टेशन बघा तिथून 3-4 किलोमीटर होतं। मग तिथपर्यंत जर आता हा निरंजन स्टेशन मास्टरला कळवायला गेला तर मग त्या ठिकाणी काय होणार? त्याची परीक्षा बुडणार, म्हणजे त्याचा पेपरला तो जाऊ शकणार नाही आणि मग परीक्षेला नाही गेला तर मग त्याचा परिणाम काय होणार होता? तो नापास होणार होता। मग भडसावळे गुरुजींची मदत बंद होती, कारण भडसावळे गुरुजींनी त्याला सक्त ताकीद दिली होती, जर तुझा वर्गामध्ये पहिला नंबर आला तर मी तुला वार लावून जेवायला देईल, जर तुझा परीक्षेत पहिला नंबर आला तर मी तुझ्या वह्यांचा आणि पुस्तकांचा खर्च करेल। हे त्याच्या लक्षात आलं। मग गुरुजींची मदत बंद झाली, मग आपलं शिक्षण बंद होईल। रेल्वेनं फिरायचं स्वप्न आपलं अपुरंच राहणार होतं। अपुरं म्हणजेच पूर्ण न होणार होतं, अपूर्णच राहणार होतं। परंतु मन मानायला तयार नव्हतं है ना, की त्याच्या मनामध्ये ही गोष्ट वारंवार प्रत्येक वेळेस ती येऊ लागली होती, पण त्याचं मन तयार नव्हतं। त्याने क्षणभर विचार केला आणि स्टेशनच्या दिशेने धाव घेतली। बघा, तो धावत निघाला। या गोष्टी सगळ्या त्याच्या मनात आल्या की आपल्याला भडसावळे गुरुजींची मदत बंद होईल, आपलं शिक्षण बंद होईल, आपण जे रेल्वेत फिरण्याचं स्वप्न आहे ते आपलं स्वप्न अपुरंच राहील। पण आहे ना, तरी सुद्धा या गोष्टी पुढे त्याला हे महत्वाचं वाटलं, म्हणजे या सगळ्या गोष्टी त्याला गौण वाटल्या आणि क्षणाचाही विचार त्यानं केला आणि
बघा क्षणभर म्हणजे तात्पुरता त्यानं या गोष्टीचा विचार केला आणि त्यानं लगेच ताबडतोब स्टेशनच्या दिशेनं त्यानं तो पळाला, धाव घेतली. तो स्टेशनात शिरला तेव्हा 9:50ची गाडी नुकतीच आली होती. नुकतीच म्हणजेच काही क्षणापूर्वी, काही वेळापूर्वी तो त्या ठिकाणी स्टेशनवर पोहोचताच गाडी तिथं आली होती आणि आता 5 मिनिटात ती सुटणार होती. बघा म्हणजे ती गाडी सुटण्यासाठी अवघा फक्त 5 मिनिटाचा अवधी राहिलेला होता. निरंजन स्टेशनवरती पोहोचलाय. त्याने धावतच स्टेशन मास्तरांना गाठलं. बघा त्या ठिकाणी असणारे स्टेशन मास्तर म्हणजेच त्या स्टेशनचे असणारे जे प्रमुख आहेत त्यांना त्यांनी गाठलं, म्हणजे त्यांच्याकडे तो जाऊन पोहोचला. त्यांना पुलावरच्या खराब झालेल्या रुळाबद्दल सांगितलं, पण ते त्यांना खरंच वाटेना. म्हणजे त्यांचा स्टेशन मास्तरांचा निरंजनने त्या खराब झालेल्या रुळाबद्दल सांगितलेल्या गोष्टीवर त्यांचा विश्वास बसेना, त्यांना खरं वाटेना. अखेर निरंजनने आर्जव केली. बघा आर्जव करणे म्हणजेच विनंती करणे, दया याचना करणे, हे ना, की निदान पाहून आल्याशिवाय तरी गाडी सोडू नका. म्हणजे निरंजनने सांगितलेल्या गोष्टीवर स्टेशन मास्तरांचा विश्वास बसत नव्हता. मग शेवटी निरंजनने त्यांना विनंती केली की कमीत कमी मी जी गोष्ट तुम्हाला सांगतोय की ती गोष्ट तुम्ही पाहून या अगोदर आणि मग नंतरच गाडी सोडा, तोपर्यंत गाडी सोडू नका. मी खोटं बोलत असेल तर मला पोलिसांच्या ताब्यात द्या, मला पोलिसांच्या हवाली करा, मला पोलिसांच्या स्वाधीन करा. एवढं बोलल्यावर स्टेशन मास्तरांनाही त्याच्या बोलण्यात तथ्य वाटू लागलं. तथ्य म्हणजेच खरं वाटू लागलं. त्याच्या बोलण्यामध्ये काहीतरी खरं आहे. व एवढासा छोटासा असणारा लहान मुलगा आपल्याला ही गोष्ट सांगतोय आणि तो एवढं सुद्धा म्हणतोय की जर मी खोटं बोलत असेल, मी सांगितलेली गोष्ट जर खोटी असेल तर तुम्ही मला पोलिसांच्या ताब्यात द्या. मग ही गोष्ट निरंजन बोलल्यामुळे स्टेशन मास्तरांना त्याच्या बोलण्यामध्ये थोडंसं खरंपणा वाटू लागला. उगाच धोका नको म्हणून गाडी थांबवायला सांगून ते पुलाकडं निघाले आणि त्या ठिकाणी पुलावरती पोहोचल्यानंतर निरंजनने नेमकी जागा दाखवली. बघा नेमकी म्हणजे ज्या ठिकाणी ही घटना घडलेली होती ती जागा, ती मुख्य जागा म्हणजे ती जागा त्या ठिकाणी त्याने दाखवली. पुढे बघा, फारच भयंकर, कल्पना करता येणार नाही असा भयंकर अपघात झाला असता. म्हणजे या गोष्टीची आपण कल्पना सुद्धा करू शकत नाही, ती गोष्ट आपण मनामध्ये सुद्धा आणू शकत नाही असा भयंकर म्हणजे विचित्र अपघात त्या ठिकाणी झाला असता. स्टेशन मास्तरांनी लगेच गाडी दीर्घकाळ थांबवण्याचा आदेश दिला आणि ते या घटनेचा पंचनामा करायला लागले. बघा स्टेशन मास्तरांना ही गोष्ट पाहिली आणि त्यांनी लगेच ताबडतोब त्या ठिकाणी गाडी स्टेशनवरतीच दीर्घकाळ म्हणजेच खूप वेळ किंवा जास्त वेळासाठी थांबण्याचा आदेश दिला. आदेश म्हणजे काय? बघा आदेश देणे म्हणजेच काय, त्या ठिकाणी हुकूम करणे है ना, बजावणे. त्या ठिकाणी सांगितलं की गाडी दीर्घकाळ त्या ठिकाणी थांबवा आणि ते या घटनेचा पंचनामा करायला लागले. बघा पंचनामा म्हणजे काय? पंचनामा म्हणजे लेखी चौकशीचा अहवाल तयार करणे, एक रिपोर्ट तयार करणे, इन्क्वायरी रिपोर्ट तयार करणे है ना. घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, सारे अधिकारी तात्काळ त्या ठिकाणी जमा झाले. तात्काळ म्हणजे लगेच, ताबडतोब. बघा हे घटनेचं गांभीर्य लक्षात घेतलं. गांभीर्य म्हणजे की किती म्हणजे या ठिकाणी गंभीरपणा त्या बाबतीमध्ये होता हे गोष्ट त्यांच्या लक्षात आलं. मग त्या ठिकाणी जिल्हाधिकारी म्हणजेच है ना डिस्ट्रिक्ट कलेक्टर, जिल्हा अधिकारी है ना, जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणजेच डिस्ट्रिक्ट कमिशनर ऑफ पोलीस, ज्याला जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था राखणारं जे पोलीस दल असतं, या पोलीस दलाचे प्रमुख असतात, त्यांना जिल्हा पोलीस अधीक्षक असं म्हणतात. मग हे सारे अधिकारी तात्काळ त्या ठिकाणी जमा झाले. पहिली खबर म्हणजेच बातमी देणारा म्हणून निरंजनलाही थांबावं लागलं, कारण या गोष्टीची पहिली खबर त्याने दिली होती, पहिली माहिती त्याने दिली होती, म्हणून त्या ठिकाणी निरंजनला थांबावं लागलं. बघा एवढा मोठा अपघात त्याच्या चाणाक्षपणामुळे टळला म्हणून त्याचं कौतुकही झालं. बघा म्हणजेच या ठिकाणी बघा चाणाक्षपणा म्हणजे त्याची चतुराई, त्याची चपळाई किंवा त्याचा जो दक्षपणा आहे, त्याच्यामुळं हा एवढा मोठा अपघात टळला होता, वाचला होता, म्हणून त्याचं कौतुक सुद्धा केलं. परंतु त्यावेळी निरंजन मात्र दूर एका झाडाखाली बसला होता. तो निराश झाला होता, तो नाराज झाला होता. कशामुळं? कारण त्याचा
शेवटचा असणारा नागरिकशास्त्राचा पेपर बुडालेला होता, तो त्या ठिकाणी पोहोचू शकणार नव्हता. त्यामुळं तो परीक्षेत नापास होणार होता. आणि त्यामुळं आहे ना, भडसावळे गुरुजींनी त्याला जो सांगितलेलं होतं, सक्त ताकीद केलेली होती की तुला जर परीक्षेत तुझा पहिला नंबर आला तर मी तुझ्या वह्या पुस्तकांचा खर्च करेल, जर तुझा पहिला नंबर आला तर मी तुला थोरा मोठ्यांच्या घरी वार लावून जेवायला देईल. आता हे सगळं त्याचं असणारं स्वप्न हे भंग होणार होतं, तुटणार होतं, म्हणून तो निराश झाला होता. बघा है ना, तो नापास होणार होता. त्याला गुरुजीकडून मिळणाऱ्या सगळ्या सवलती रद्द होणार होत्या. बघा, सवलती म्हणजेच त्या ठिकाणी मुभा किंवा परवानगी किंवा कन्सेशन म्हणतात त्याला. ह्या आणि निरंजनच्या जवळ येऊन वार्ताहरांनी त्याचं नाव विचारलं, फोटो काढला आणि निरंजन उदास मनाने घरी पोहोचला. बघा, त्याचं मन उदास होतं की एकीकडे त्यानं हे खूप मोठं असं काम केलं होतं, पण आता त्याला मिळणाऱ्या सवलती, त्याचं पुढचं शिक्षण, त्याने आपल्या मनातल्या मनात रंगवलेली स्वप्न ही सगळी अपूर्ण राहणार होती. म्हणून तो बिचार असणारा लहानगा निरंजन त्या ठिकाणी उदास मनाने घरी पोहोचला. बघा, आता पुढच्या पेजवरती आपण दुसऱ्या दिवशीच्या वर्तमानपत्रात निरंजनची स्तुती फोटोसकट छापून आली. बघा, स्तुती म्हणजे त्याची प्रशंसा केली होती आणि ही प्रशंसा फोटोसकट छापून आली होती. फोटोसकट म्हणजेच फोटोसहित त्या ठिकाणी छापून आली होती वर्तमानपत्रामध्ये, म्हणजेच न्यूजपेपरमध्ये. भीषण अपघात टाळल्याचं श्रेय त्यालाच देण्यात आलं होतं. बघा, श्रेय म्हणजेच की त्याच्यामुळं त्याचा श्रेय घेणे म्हणजेच सन्मान देणे, सन्मान घेणे, की याच्या चाणाक्षपणामुळं हे भीषण अपघात टळलेला होता. त्या दिवशी मावशीच्या घराकडे मोठमोठी माणसं आली. खुद्द जिल्हाधिकारी आले. खुद्द म्हणजे स्वतः जिल्हाधिकारी त्या ठिकाणी आले, म्हणजेच डिस्ट्रिक्ट कलेक्टर त्या ठिकाणी आले. शाळेचे मुख्याध्यापक, बघा मुख्याध्यापक म्हणजेच प्राचार्य म्हणजेच प्रिन्सिपल आले आणि भडसावळे गुरुजीही आले. निरंजनने धावत पुढे होऊन गुरुजींचे पाय धरले, म्हणजेच गुरुजींचा तो शरण गेला. गुरुजींच्या चरणाशी तो लीन झाला आणि तो रडू लागला आणि रडत रडत तो म्हणाला, गुरुजी मी नापास होणार, माझा कालचा नागरिकशास्त्राचा पेपर बुडाला. बघा, आपले गुरुजी त्या ठिकाणी समोर आलेले, त्याने पाहिलं आणि त्याला आपलं रडू अनावर झालं. गुरुजींचे पाय धरले आणि गुरुजींना तो शरण गेला, गुरुजीच्या चरणापाशी लीन झाला आणि तो रडत रडत गुरुजींना बोलू लागला की गुरुजी आता मी नापास होणार, माझा काल नागरिकशास्त्राचा पेपर बुडाला. त्यावर गुरुजी काय म्हणतात बघा, नाही रे बाळा, तू उत्तम नागरिक आहेस, म्हणजे तू एक खरा नागरिक आहेस, एक चांगला नागरिक आहेस. शेकडो माणसांचे जीव वाचवलास आणि नागरिकशास्त्राच्या खऱ्याखुऱ्या परीक्षेत पास झालास. है ना, जरी तो परीक्षेचा तुझा नागरिकशास्त्राचा पेपर बुडालेला असेल, पण नागरिकशास्त्र आपल्याला काय शिकवतं की खऱ्या नागरिकाची कर्तव्य कोणती, खऱ्या नागरिकाच्या जबाबदाऱ्या कोणत्या. तर त्या है ना, जरी तू तो परीक्षेचा पेपर देऊ शकला नसतील, परंतु नागरिकशास्त्र जी आपल्याला खऱ्या नागरिकाची कर्तव्य शिकवतं, जे खऱ्या नागरिकाच्या जबाबदाऱ्या शिकवतं, त्या नागरिकशास्त्राच्या खऱ्याखुऱ्या परीक्षेमध्ये तू पास झालास. तुझं वर्ष कसं वाया जाईल, वाया म्हणजे है ना, म्हणजे फुकट जाणार नाही, तुझं ते वर्ष व्यर्थ जाणार नाही. हे बघ, शाळेचे सगळे अधिकारी आलेत. खास बाब म्हणून तुझी नागरिकशास्त्राची परीक्षा उद्या घेतली जाणार आहे. बघा, त्यांनी गुरुजींनी लगेच निरंजनला समजावून सांगितलं, तुझं वर्ष वाया कसं जाईल म्हणतोस तू, की त्या ठिकाणी बघ या ठिकाणी शाळेचे सगळे अधिकारी आलेत आणि खास बाब आहे या ठिकाणी. खास बाब म्हणजे विशेष बाब, एक विशेष गोष्ट त्या म्हणजेच की तुझा नागरिकशास्त्राची जी परीक्षा आहे ती उद्या घेणार आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी तुला सरकारी वसतिगृहात प्रवेश द्यायचं ठरवलंय. बघा, वसतिगृह म्हणजे काय, तर त्या ठिकाणी ज्या ठिकाणी बघा सरकारी म्हणजेच जी गव्हर्नमेंटची जी शाळा असते, म्हणजे सरकारी जी शाळा असते, त्या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या राहण्याची व्यवस्था केलेली असते, त्याला वसतिगृह असं म्हणतात. मग त्या जिल्हाधिकाऱ्यांनी म्हणजेच कलेक्टरनी तुला त्या वसतिगृहात प्रवेश द्यायचं ठरवलंय आणि वह्या पुस्तकांच्या खर्चासाठी शिष्यवृत्ती मिळणार आहे. शिष्यवृत्ती म्हणजेच काय, तुला स्कॉलरशिप भेटणार आहे. आता नको हो तुला वार लावून जेवायला, म्हणजे आता इथून पुढे तुला है ना थोरा मोठ्यांच्या घरी वार लावून जेवायची गरज लागणार नाही. का तर तुझ्या
वह्या पुस्तकांचा खर्च, त्याच्यासाठी तुला शिष्यवृत्ती मिळणार आहे आणि तुला आता मावशीकडे सुद्धा राहायची गरज नाही. तुला जिल्हाधिकाऱ्यांनी वसतिगृहामध्ये प्रवेश द्यायचं ठरवलंय. असं म्हणून गुरुजींनी निरंजनला आपल्या हृदयाशी धरलं आणि तेव्हा हे दृश्य पाहिल्यानंतर साऱ्यांचेच डोळे पाणावले. बघा, डोळे पाणावणे म्हणजेच सगळ्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आले हे दृश्य पाहिल्यानंतर. बघा, गुरुजींनी निरंजनला हृदयाशी धरलं म्हणजे काय केलं, त्याला मिठी मारली, त्याला आपल्या मायेनं, त्याला आपल्या प्रेमानं खुशीमध्ये घेतलं आणि ह्या लहानग्या निरंजनचे असणारे विचार आणि गुरुजींनी मायेनं त्याला आपल्या हृदयाशी कवटाळलं, मिठीमध्ये घेतलं. हे दृश्य पाहिल्यानंतर उपस्थितांच्या सगळ्यांच्याच डोळ्यामध्ये अश्रू वाहू लागले म्हणजे सगळ्यांचेच डोळे पाणावले. असा हा साद मयुराची या त्यांच्या कथासंग्रहामधून घेतलेला हा पाठ या ठिकाणी मित्रांनो संपलेला आहे. तर मी पुनश्च एकदा तुम्हाला या ठिकाणी आठवण करून देतो. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.